नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपल्यासोबत आहेत प्रसाद खेडेकर, सुवर्ण कोकणचे शिलेदार. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत अळंबीची लागवड, त्यातील श्रीमंती आणि हळद लागवडीतील श्रीमंती याबद्दल. प्रसाद, स्वागत आपलं. मुळात अळंबी म्हटलं की मनात अजूनही शिकलेल्या माणसांच्या मनातही कुत्र्याची छत्री याच्या व्यतिरिक्त फारसं काही ज्ञान नसतं. हा जो प्रॉडक्ट आहे हा साधारणपणे पावसाळ्याच्या पहिल्या पावसात येतो, 2 महिने असतो. हे एक दुसरं त्यातलं अगाध ज्ञान असतं. वास्तव काय आहे, प्रकार किती आहेत, मार्केट काय आहे? जे आता वास्तव आपण म्हणतो की पावसाळ्याच्या दिवसात हे आपण खाऊ शकतो किंवा आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. तर त्यामध्ये जे प्रोडक्शन करतात तर त्या प्रोडक्शनमध्येही दोन प्रकार आहेत सुरुवातीला, की 2 महिन्यासाठीचं मार्केट किंवा 3 महिन्याचं मार्केट आणि वर्षभरासाठीचं मार्केट. तर जे 2 ते 3 महिन्याचं असतं, ज्याला आपण सीझनल मार्केट असं म्हणतो, ते फक्त पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केलं जातं, जे लोकल लेवलला किंवा मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये विकलं जाईल. आणि जे वर्षभरासाठीचं जे मार्केट केलं जातं किंवा जे प्रोडक्शन वर्षभरासाठी करतात तर ते एक्सपोर्ट करण्यासाठी आणि बाकी मुंबई मार्केट, वाशी मार्केट असेल किंवा बँगलोर आणि दिल्ली मार्केटपर्यंत ते सर्व काही पाठवलं जातं. तर तो तसा त्यामधले 2 ते 3 प्रकार आहेत. नक्कीच. या 2-3 प्रकारांचा जेव्हा आपण विचार करतो आणि मार्केटचा विचार करतो, मला सांगा मुळात मार्केट काय या सगळ्या इंडस्ट्रीचं? याचं मार्केट म्हणजे सध्या आता जे काही प्रदूषण म्हणतो किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे आताचं जे तापमान वाढ किंवा तब्येत काही जणांच्या ठीक नसतात, आजारपण वाढली आहेत, वातावरण व्यवस्थित नाही आहे, मुंबईतलं म्हणा किंवा पुण्याचं म्हणा, तर त्यानुसार लोकांमध्ये आजकाल प्रोटीन पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, ह्या गोष्टी लोकांमध्ये वाढ व्हायला लागले. मग जिमला जाणाऱ्या लोकांना काही त्यांचे फिजिशियन्स असतात किंवा त्यांचे डाएटसाठी जे त्यांना डॉक्टर्स असतात ते काही सल्ले देतात. काही जण खास त्या सल्ल्यांसाठी डॉक्टरकडे जातात, हॉस्पिटलला जातात. मग त्यामधून ह्या नवीन पदार्थांचा शोध लागला जातो किंवा लोकांना माहिती मिळते की अळंबी आहे. तर अळंबीमध्ये प्रोटीन आपल्याला मिळतं, कॅल्शियम मिळतं आणि ज्यामध्ये आपल्याला तंतुमय पदार्थ, ज्यामुळे आपलं पोट खूप चांगल्या प्रकारे साफ होईल, ते जास्त मिळत असल्यामुळे आणि पिष्टमय पदार्थांची जे प्रमाण आहे ते खूप कमी असल्यामुळे हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. जे आजच्या जगात असं की मला फिट अँड फाईन राहायचं आहे, तर त्यासाठी आजकाल जे महिन्यातून एकदा मशरूम खाल्लं जायचं रोजच्या जेवणामध्ये, ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नक्कीच खाल्लं जातं. नक्कीच, ही झाली आपली गरज. म्हणजे या गरजेसाठी आहे आणि म्हणूनच वेगवेगळ्या 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये दिसणारा पदार्थ आता जनरली जी साधी रेस्टॉरंट आहे तिथेही मशरूमच्या आता रेसिपी यायला लागल्या आहेत. ही कदाचित त्याची गरज असेल. पण मशरूम लागवड करायची म्हणजे नेमकी कशी करायची हा प्रश्न येतो. म्हणजे अगदी एखादं बाहेर झाड असेल, झाडाचं खोड टाकायचं, त्या खोडावर पावसानं रुजून येणारी अळंबी म्हणजेच अळंबी का, म्हणजे जो माझा पहिला प्रश्न होता. लागवड कशी करायची बेसिकली? लागवड तुम्ही कोणत्या प्रकारे लागवड करणार आहात? आता जे मी सुरुवातीला 2 प्रकार सांगितले की 2 ते 3 महिन्याचा सीझन आणि वर्षभरासाठीची लागवड. तर तो तुमचा विचार आहे की मला वर्षभरासाठी लागवड करायची आहे, तर मी त्यानुसार तसा सेटअप चालू करू शकतो. मग तो तुमच्या घराच्या शेजारची एखादी दुसरी खोली किंवा आपण जर गावी राहत असू तर गावच्या गोठ्याच्या बाजूला जी आपली एक कोणती पडीक जागा असेल, 4 भिंतींची जागा, तर त्यामध्ये सुद्धा आपण करू शकतो लाकडी बांबूंपासून. किंवा जर तुमचा बजेट असेल तर तुम्ही लोखंडी सळ्यांपासून त्याचे रॅक बनवू शकता आणि त्यामध्ये त्याचं प्रोडक्शन करू शकता. किंवा तुम्हाला कमी खर्चामध्ये जर तुमचं काम चालू करायचं आहे 2 ते 3 महिन्यासाठी, तर तुम्ही साध्या बांबूंपासून तुमचे रॅक्स बनवून त्यामध्ये त्याचं प्रोडक्शन करू शकता. अशा प्रकारे त्याचं मार्केट आहे आणि कमी स्केलवर आणि मोठ्या स्केलवर असे 2 प्रकारे तुम्ही तुमचा स्वतःचा जो नोकरीधंदा आहे तो सांभाळून सुद्धा ह्याचं काम चालू ठेवू शकता. प्रश्न काही बेसिकली हे निर्माण होतात की याच्यातली गुंतवणूक कितीची असते, बियाणं कुठे मिळतं? सुरुवातीची गुंतवणूक म्हणालो मी जशी की तुम्हाला एक पहिल्यांदा शेड लागेल, जी तुमची खोली असेल, मग ती छोटी असेल तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जर बजेट कमी असेल किंवा तुम्हाला एक प्रायोगिक तत्त्वावर चालू करायचं आहे, तर त्यामध्ये तुम्ही बांबूंचा वापर करा, त्यापासून शेड बनवा आणि मग तुमचं काम चालू करा. आणि ह्याचे जे स्पॉन म्हणतो आपण, ज्याला बियाणं म्हणतात, तर ते बियाणं तुम्हाला सरकारी आपले गावामध्ये जे काही दुकानं असतात तर त्यांच्यामार्फत मिळतात किंवा जे कृषी विद्यापीठं असतील, कृषी विज्ञान केंद्र असतात, त्या ठिकाणी मिळून जातात. अनेकदा काही गावांमध्ये एखाद दुसरा कोणी माणूस ते करत सुद्धा असतो त्या प्रकारचा व्यवसाय, तर आपल्याला त्यांच्याकडून सुद्धा ते चांगल्या प्रमाणे मिळू शकतात. नक्कीच. ह्या शेडच्या झालं, त्याची बियाणाचं झालं. हे लावायचं कसं बियाणं? ह्याचे अळंबीचे 3 प्रकार जे आपण खाण्यासाठी वापरतो त्याचे 3 प्रकार पडतात. ह्याच्यामध्ये बटन मशरूम आहे, जो आपल्याला सर्वांना सर्वश्रुत आहे, जो आपण मार्केटमध्ये बघतो. बटन मशरूम. दुसरा म्हणजे ढिंगरी
आणि तिसरा म्हणजे जो भाताच्या पेंड्यावर तयार केला जातो, पॅडी स्ट्रॉ मशरूम असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर असे 3 प्रकार ठरतात. तर मार्केटमध्ये आपल्याला जो बघायला मिळतो तो म्हणजे एक बटन मशरूमच. ढिंगरी असेल आणि पॅडी स्ट्रॉ असेल तरी सुद्धा आपल्याला सांगण्यात येतं की तो बटन मशरूम आहे. तर तसे त्याचे प्रकार आणि ते एक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्याचे बियाणं वगैरे टाकून त्याच्यापासून त्याला होल पाडून आणि त्याचं एक प्रकारचं कल्चर आहे की ज्याला त्या प्रकारे त्याला तापमान त्याचं व्यवस्थित मॅनेज केलं जातं. आता जसं बटन मशरूमचं म्हणाल तर त्याला 18 ते 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान लागतं. डिंगरी मशरूमला 20 ते 30 आणि जे पॅडी स्ट्रॉ मशरूम आहे ज्यामध्ये थोडं गरम वातावरण लागतं त्याला 30 ते 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं तापमान असेल तर त्यामध्ये त्याची वाढ चांगली होते. नक्कीच हे 3 प्रकार झाले. आता याची लागवड झाल्यानंतर याची देखभाल कशी केली जातात, त्याची वाढ कशी होते आणि त्याची कापणी कशी होते? त्याची जशी वाढ सुरुवात एक 25 ते 28 दिवसामध्ये त्याची वाढ पूर्ण होऊन जाते. जशी वाढ तुमची होत जाईल हे तुम्ही कुठल्या प्रकाराबद्दल सांगताय अळंबीच्या? जे बटन मशरूम आणि डिंगरी मशरूम मला वाटतं पहिला आपण बटन मशरूमच्या प्रोसिजर बद्दल जाणून घ्या. बटन मशरूमची जी आपण म्हटलं की ही कुठे रुजवली जाते? जे आपण रॅक्स बनवतो एका बंद खोलीमध्ये तशा बंद खोलीमध्ये करू शकतो. आणि जे तिसरा प्रकार जो पॅडी स्ट्रॉ मशरूम हे जे रॅक्सवर नेमकं कशात म्हणजे ह्याला भाताच्या काडीची स्ट्रॉ भाताच्या काड्याचा तिघांनाही भाताच्या काडीची स्ट्रॉ हो आवश्यकता तसे लागतात. किंवा आपला जो गव्हाचा भुसा असतो, सोयाबीनचा भुसा, कडबा असतो त्यामध्ये याचं कल्चर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये 100 ते 150 मायक्रॉनची जी जाडी असते पिशवी त्याच्यामध्ये हे कल्चर तयार केलं जे आपण बियाणं स्पॉन म्हणतो ते त्यामध्ये घालून त्याला एक थोडंसं पाण्याचा फवारा देऊन तुमचं 18 ते 25 टेम्परेचर हे तिकडे मॅनेज केलं जातं आणि त्यामध्ये त्याला होल पाडले जातात पिशवीला जेणेकरून ते त्या मशरूम त्यामधून बाहेर येतील. आणि त्या प्रकारे 25 ते 28 या महिन्याभराच्या तुमच्या प्रोसेसमध्ये एखाद्या घराच्या खोलीत हे करणं कितपत संयुक्तिक आहे की याचा काही त्रास होतो का? म्हणजे जर तुमच्या राहत्या घरात जर एखादं करायचं असेल म्हणजे विशेषतः मुंबईची रचना पाहिली तर त्याचं काही डिसएडव्हान्टेज असतात का? डिसएडव्हान्टेज तसे त्याचे म्हणता येणार नाही. फक्त तुम्हाला त्यामध्ये टेम्परेचर मेंटेन ज्याप्रमाणे तुम्ही 18 आणि करणार आहात 25. तसं तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करावं लागेल. कारण मुंबईतलं वातावरण बदलत असतं किंवा कमी जास्त होत साधारणपणे असतं. 32च्या दरम्यान असतं म्हणजे मे त्यामुळे महिन्याचा जर आपल्याला विचार केला तर. तसं ती जागा पण तशी थोडी मॅनेज करावी लागेल आणि त्यानुसार टेम्परेचर ते जर होत असेल तर तुम्ही घरातल्या घरात सुद्धा नक्कीच करू शकता. नक्कीच. आता हे केल्यानंतर जिथं आपला प्रश्न सुरू होता की साधारण आपण हे बियाणं रुजवलंय त्याचे प्लॅस्टिक पिशवीत आपण केले ह्याची वाढ कशी होत जाते आणि त्यावेळी वाढीच्या वेळेला आपण काय काळजी घेतली पाहिजे, त्याची काय निगा घेतली पाहिजे? वाढीच्या वेळेला त्या बंद खोलीचं तापमान सर्वात महत्त्वाची गोष्ट ते तापमानच आहे आणि त्याची आर्द्रता ही टिकून राहिली पाहिजे. ते जितक्या प्रमाणात व्यवस्थित मॅनेज केलं जाईल तापमान 18 ते 25 मध्ये राहिलं तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे त्याचं उत्पन्न मिळेल. आणि आर्द्रता त्याची टिकून राहिल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही आपण म्हणतो कॅल्शियम किंवा प्रोटीन जे प्रमाण त्यामध्ये तयार होतं 4 ते 5% प्रोटीन मिळतं त्यातून ते प्रमाण त्यामध्ये चांगलं वाढलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला मार्केट रेट चांगला मिळतो. जर तुम्ही टेम्परेचरच महत्त्वाचं जर मॅनेज नाही केलं तर तुमच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यातला आणखीन एक माझ्या माहितीनुसार धोका म्हणजे अळंबीचे जे ट्रे असतात त्यांना किडे किंवा मुंग्या येण्याची शक्यता कितपत असते? हे तुमच्या स्वच्छतेवर अवलंबून आहे आणि जे तुम्ही पाण्याचा त्याला जसा फवारा देणार आहात. त्याला काही जणांचं असं मत आहे की जर ती अळंबीच आहे ती बुरशीच आहे तर त्याला साधं पाणी किंवा जे आपण वापरतो ते पाणी दिलं तरी चालेल. पण माझं असं मत आहे की त्याला स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा फवारा दिलेला चांगला. कारण शेवटी आपण ते एक अन्नघटक म्हणून तयार करतो तर त्यासाठी ते महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही तुमची शेड किती स्वच्छ ठेवताय आणि त्यामध्ये त्या पिशव्या किंवा रॅक हे किती मजबूत आणि किती चांगल्या प्रकारचे आहेत त्यावर ते सर्व ठरतं. नक्कीच. अळंबीची साधारणपणे लागवड केल्यानंतर कितव्या महिन्यांनी त्याचं पीक येतं? सुरुवातीचं तुमचं जी शेड तयार झाल्याच्या नंतर त्याला 1 ते 2 महिन्याचा कालावधी सुरुवातीला जातो ज्यामध्ये तुमचं ते तयार होतं आणि तयार झाल्यानंतर महिन्याला किंवा 25 ते 28 दिवसांनी तुम्ही त्याचं प्रोडक्शन घेऊ शकता आणि मार्केटमध्ये तुम्ही तुमचा माल पाठवू शकता. याची साधारणपणे तुम्ही केलेल्या प्रोडक्शनची मार्केट व्हॅल्यू काय असते साधारणपणे? मार्केट व्हॅल्यू बघायला गेलात तर हा एक असा पदार्थ आहे की जो ऑनलाईनमध्ये खूप जास्त प्रमाणात विकला जातो. आज तुम्ही इंडिया मार्ट सारख्या साईट्स बघाल तर त्यावर ह्याचा रेट 150 रुपयापासून 1200 रुपयापर्यंतचा रेट आहे. त्यामध्ये तुम्ही कोणत्या क्वालिटीचा पदार्थ तुम्ही तिथे देऊ शकता किंवा किती तुमचा फार्म व्यवस्थित आहे यावर तुमचा रेट ठरत असतो. तर जशी तुम्ही सुरुवात कराल आणि जसे जसे त्यामध्ये पारंगत होत जाल त्यानुसार तुम्हाला त्याचा रेट जास्त मिळत जाईल आणि त्यातली जी श्रीमंती आहे ती तुमची तुम्हालाच कळत जाईल. अळंबी व्यवसायात नवीनांनी येताना किंवा ज्याला एखाद्याचं पूर्णपणे ब्लँक आहे कोरी पाटी आहे अशा व्यावसायिकाला येताना काय काळजी घ्यावी आणि तो किती सक्षमपणे या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो?
त्यांनी काळजी हीच घ्यावी की तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा तर त्या व्यवसायातले खाचखळगे आणि त्यातले सर्व ज्ञान हे तुम्ही शिकून घ्या. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगेन की सुवर्ण कोकणने आता ह्या ज्या नवीन विषयात हात घातलेल्या आहेत तर त्यामध्ये त्या पर्टिक्युलर विषयात आपण एक ट्रेनिंग व्यवस्थित देणार आहोत. त्यामध्ये अळंबीची लागवड कशी करावी, जे 3 प्रकार आम्ही आता सांगितले त्या तिन्ही प्रकारांची लागवड, मग त्याचं संगोपन कसं करावं, त्याची शेड कशी बांधावी आणि त्याचं मार्केट पुढे कसं करावं किंवा ते पॅकिंग कसे करावे, ह्या सर्वाचं ट्रेनिंग सुवर्ण कोकणच्या माध्यमातून देणार आहे. तर शक्य झाल्यास सर्वांनी त्या ट्रेनिंगला यावं. ज्या आपल्या कार्यशाळा होतात त्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण मशरूम कल्टिवेशनबद्दल माहिती देत असतो. त्यानुसार तुम्हाला ती माहिती मिळेल. तुम्ही जेवढी माहिती मिळवाल आणि जसे प्रयोग चालू कराल त्यानुसार तुमचा व्यवसाय व्यवस्थित सुरू होईल. नक्कीच. म्हणजे या सगळ्याला सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही हे शिकणं, कार्यशाळेत येणं, या चळवळीत जॉईन होणं आणि एकमेकाशी कनेक्टेड होणं. नक्कीच वेगवेगळ्या कार्यशाळेतून आपण ही माहिती त्यांच्यापर्यंत देतच राहू. दुसरा एक आपला आवडीचा विषय, महत्वाचा विषय म्हणजे तुझं कौतुक करावं लागेल की तुमच्यामुळे अनेक नवीन मुलं तयार होत आहेत. म्हणजे मी आलेल्या गेल्या काही दिवसातल्या जर शिलेदारांकडे जर नाव ऐकतो ते म्हणजे सतीश सरांचं आणि प्रसाद खेडेकर यांचं. प्रसाद, हळद या विषयातली श्रीमंती नेमकी काय? हळद आपण जे म्हणतो की सोन्याचाच एक प्रकार आहे आणि तो असा पदार्थ आहे की तुमच्या रोजच्या आयुष्यात लागतो. मग तो आईला जेवणासाठी लागतो, कधी आपल्याला खर्चटलं तर आपण तिथेही सुद्धा तो लावतो. कॉस्मॅटिक्समध्ये आपल्याला हळदीचा वापर होतो. तुम्ही जेवढं शोधाल मार्केट तेवढं आहे. अजून एक जो आहे एकदम तुम्ही पुढच्या स्टेपला जाल ते म्हणजे कुरकुमीन, जे 0.5% त्यामधून निघतं. तर त्यामधून तुम्हाला इतका प्रचंड नफा आहे, पण त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन, योग्य माहितीची गरज आहे. तुम्ही जशी जशी ह्या व्यवसायात उतराल, ह्या गोष्टींमधले खाचखळगे शोधून काढाल, तशी तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल. तुमची श्रीमंती नक्कीच ह्यामध्ये वाढेल. पण त्याला गरज ह्याचीच आहे की तुम्ही संघटित होऊन एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे, जेणेकरून तुमचे विचार एकत्र शेअर केले जातील आणि तुमची माहिती शेअर केली जाईल आणि तुम्ही स्वतःसोबत इतरांनाही घेऊन श्रीमंत होऊ शकता. अनेक वेळा असं होतं, हळद लागवड म्हणजे काय, मातीत खड्डे खणा आणि त्यात हळद टाका, साधारणपणे 4 महिन्यानंतर किती झाली आहे ते उघडण्यासाठी अख्खी हळद उपटून काढा, अशा चुकीच्या पद्धतीनं हळद केली जात होती. पण त्यातले हातात तर काहीच मिळायचं नाही. पण साधारणपणे तुम्ही याचा प्रामाणिकपणे याचा विचार करता, आधुनिक पद्धतीनं विचार करता, तेव्हा तुम्हाला त्याच पिरियडमध्ये श्रीमंती गवसत जाते. नवीन तंत्रज्ञान काय आहे? नवीन तंत्रज्ञानची माहिती देण्याआधी मी सांगेन की आता हळद लागवडीची माहिती जेव्हापासून आम्ही घेतोय त्या तेव्हापासून मी कोकणात भरपूर ठिकाणी फिरलो. सातारा, सांगली साईडलाही फिरलो. तिथे मला असं जाणवलं की कोकणामध्ये अनेक घरांमध्ये हळद ही केली जाते, जी त्यांच्या घरापुरती फक्त असेल, वर्षभरासाठी ते त्यांचा वापर करतात. आणि मग त्यांच्याकडून मला असे रिप्लाय आले की आम्ही सुद्धा हळद लावतो, पण ती अशा ह्याच्यावर आम्ही कधी विचार केला नव्हता की इतक्या मोठ्या लेवलला आपण करू शकू. तर तो एक विचार मी त्यांच्यासोबत शेअर केला. आज अनेक जण हळद लागवडीमध्ये उतरण्यासाठी उत्सुक आहेत. ह्यावर्षी काही जणांचा हिरमोड झाला कारण त्यांना काही थोड्या वेळानंतरही माहिती मिळाली आहे. कारण नवीन तंत्रज्ञान आहे, ते पोहोचण्यासाठी थोडा वेळ जाणार आहे, पण ज्या लोकांपर्यंत ते पोहोचले त्यांनी त्याचा नक्कीच फायदा घेतला आणि सर्वांची कामं चालू झालीत. आज आम्ही जितक्या लोकांसोबत जोडलो गेलेलो आहोत हळदीच्या संदर्भात, ते प्रत्येकजण आम्हाला फोटोज पाठवतात, व्हॉट्सॲपवर फोन करून सांगतात की सर आमच्या हळदीच्या रोपांना कोंब आलेत. काही जणांनी पानं आलेली सुद्धा फोटो पाठवलेत. खूप समाधान वाटतं की आपण काहीतरी आपलं जे ज्ञान आपल्याकडे होतं, जे सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवतोय आणि त्यातून त्या लोकांनी ते आत्मसात करून ती माणसं सुद्धा त्यांच्या गावांमध्ये ते ज्ञान पसरवत आहेत. नक्कीच ही एक चळवळ आहे, ही एक सुरुवात आहे. ज्या पद्धतीनं हळद लागवडीचं आपण श्रीमंती ही आहे की हळद लागवडी हा कुठेही करू शकता आणि कितीही पद्धतीनं करू शकता. एकरच्या एकर पद्धतीनं आज हळद लागवड केली जाते. म्हणजे अगदी वैशालीताई सबनीसारखं व्यक्तिमत्व 72 वर्षाचं किंवा वैशाली ठाकूर असतील किंवा अनेक माणसं आहेत की जी हळद लागवडीकडे वळत आहेत. का वळावं तुम्ही आवाहन कराल? आज असे मुंबईत जेव्हा आमची कार्यशाळा झाली, दादरची कार्यशाळा झाली, ठाण्याची, त्यामध्ये मला असं अनेक जणांकडून ऐकायला मिळालं की आमची नोकरी आता झाली आहे, पण आम्हाला आता शेती या व्यवसायात उतरायचं आहे. तर त्यासाठी आम्हाला कोणता असा एक प्रोजेक्ट असेल किंवा एक असा व्यवसाय असेल की जो आम्ही सुरुवातीपासून करू शकू किंवा ज्यामध्ये आम्हाला जास्त त्रास असा होणार नाही, कारण ती एक मानसिकता आणि जे ज्ञान कमी असतं सुरुवातीला. तर त्यासाठी त्या लोकांना हळद लागवडाविषयी खूप व्यवस्थित जाणून घेऊ शकतात ते आणि काम करू शकतात. तर त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे शेती या व्यवसायात उतरण्यासाठी आणि शेतीमध्ये येण्यासाठी. तर त्या अनेक लोकांनी ही आत्मसात केली आहे. जसं आता आपण म्हणतो तेजश्री ठाकूर आणि सुबोध ठाकूर, ते स्वतःचा नोकरी धंदा सांभाळून, स्वतःच्या 2 ते 3 महिन्याच्या मुलीला सांभाळून आज ते रत्नागिरीला जाऊन त्यांचं शेत आणि सर्व काही सांभाळत आहेत. आणि त्याच्या उलट
72 वर्षाच्या आमच्या सबनीसाजी ज्यांनी आमच्या पुढे आदर्श निर्माण केला की जर त्या ह्या वयामध्ये इतका उत्साह दाखवून हळद लागवडीसाठी इतकी मेहनत घेऊ शकतात तर आपण तर त्यांच्यापेक्षा खूप जास्त काम करू शकतो. ही अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत की जेणेकरून आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊ शकतो आणि नक्कीच शेती या व्यवसायामध्ये येऊ शकतो आणि स्वतःचं एक साम्राज्य नक्कीच निर्माण करू शकतो. गावाकडे ज्यांना व्यवसाय करायचा आहे किंवा ज्यांना हळद लागवड करायची आहे त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर कार्यशाळेत यावं लागेलच, कारण कार्यशाळेत तुम्हाला शिकवलं जाईल. पण त्यानंतर टेक्निकल ग्राउंडची मदत ही सुवर्ण कोकणची पूर्ण टीम करते. कशा पद्धतीने तुम्ही इतरांच्या मागे उभे राहता? जसे आपली सर्वांना आपण सांगत असतो नेहमी की जेव्हा तुमच्या विभागामध्ये कार्यशाळा असेल तुम्ही स्वतःसोबत आई वडिलांना घेऊन जा, तुमच्या मित्रपरिवारांना घेऊन जा, जेणेकरून जे ज्ञान सतीश परब सर किंवा आपले जे बाकी जे तज्ज्ञ आहेत जे सांगत असतात ते तुमच्या लोकांपर्यंत पोहोचेल. आणि त्यानंतर जेव्हा विशेष प्रशिक्षण असेल किंवा तुम्हाला जर आता आम्ही जसं सांगतो की आमचं हळदीचं आमचं शेत तयार होतं आहे किंवा आमची रोपं तयार होत आहेत, माणगावपासून कोकणात ते वेंगुर्ल्यापर्यंत आपले अनेक शिलेदार ह्यावर्षी हळद लागवड करतात. त्यामुळे आपण प्रत्येकाला असं सांगू शकतो की ज्या विभागात तुम्हाला शक्य तुम्ही तिथे जाऊन त्या माणसांना भेटा, तुम्ही त्यांच्याकडून ज्ञान घ्या, म्हणजे तुम्हालाही परत जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लगेच त्यांना जाऊन भेटू शकता. तुम्हाला प्रत्येक सुवर्ण कोकणचा शिलेदार सर्व काही टेक्निकलमध्ये ज्या तांत्रिक गोष्टी ज्या काही तुम्हाला लागतील त्या सगळ्या मदत करायला आम्ही सगळेजण नेहमीच तयार असतो. तर त्यासाठी आम्ही कधीही म्हणजे तुम्ही दिवसभरात फोन करा किंवा तुम्हाला फोटो पाहिजे असेल कोणते काम कसं चालतं आम्ही व्हिडिओ सकट सर्व काही तुम्हाला दाखवून ते पाठवू शकतो. तर ती मदत आमच्याकडून नक्कीच कॉकपिट होते. संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होते किंवा कॉकपिट आपल्याला अवेलेबल होतील का, जे ट्रे आहेत ते अवेलेबल होतील का, तर तेही मुबलक प्रमाणे बाजारात उपलब्ध असतात का? हो, हे नक्कीच उपलब्ध असतात, पण लोकांना हीच माहिती नसते की ते कुठे उपलब्ध होतात आणि त्याचं दुकान असतं हे प्रत्येक गावात, कारण प्रत्येक गावामध्ये एक तरी सरकारी जे बियाणांसाठी किंवा हत्यारांसाठी दुकान पाहिजे असं सरकारने सांगितलेलं आहे आणि तशी प्रत्येक गावात दुकानं असतात मार्केटमध्ये. त्या दुकानांमध्ये गेल्यावर आपल्याला ती गोष्टच माहिती नसते त्यामुळे आपण कधी त्याकडे पाहिलेलंच नसतं. पण जेव्हा आपण ते विकत घेण्यासाठी किंवा चौकशीसाठी जातो तेव्हा कळतं की अरे हे मुंबईला कशाला घ्या, आपल्या गावातच मिळते. जेणेकरून या वर्षी जितक्या जणांनी हळद लागवड चालू केली त्यांनी प्रत्येकाने आधी ठरवलं की मी मुंबईवरून कोकोपीट आणि प्रोसेसिंग ट्रे घेऊन जाईल. पण नंतर जसं आम्ही त्यांना सांगितलं की आधी तुमच्या गावामध्ये माहिती घ्या, प्रत्येकाला त्यांच्या गावांमध्ये या सर्व वस्तू मिळाल्या आणि त्यांनी स्वतःच्या गावामधून त्या वस्तू घेऊन त्यांचं काम चालू केलं. जेणेकरून त्या गावातल्या लोकांनाही माहिती झाली आणि तिकडच्या दुकानदारांनाही त्यांचा खप करता आला त्या हळद गोष्टीचा. लागवडीचा आणि जर या व्यवसायातल्या श्रीमंतीचा विचार केला तर मला सांग, सुरुवात या महिन्यात म्हणजे आता तर जूनची साधारणपणे आज आपल्याकडे 8 तारीख आहे, पण आता जरी सुरुवात केली तरी हे शक्य होऊ शकेल का? आता जर कोणाला करायचंच असेल, काही जणांची अशी खूप इच्छा आहे, मला अजूनही फोन येतात की नाही सर काहीतरी असेल तरी सांगा आम्ही करू, तर त्यांच्यासाठी एक शेवटचा उपाय म्हणजे त्यांना डायरेक्ट मातृकंद लावावे लागतील. पण मग तसंच होतं की नवीन पद्धत आणि पारंपरिक पद्धत, ज्या नवीन पद्धतीत आपला जो सुरुवातीचा खर्च आहे जो कमी होतो तो पारंपरिक पद्धतीमध्ये वाढतो. तर ज्यांना फक्त एक प्रयोग म्हणून चालू करायचं त्यांनी नक्कीच 10 शिकायचं आहे गुंठ्यामध्ये- बेसिकली ते ज्यांना शिकायचं किंवा ज्यांना बघायचं की मी यावर्षी करू शकतो का किंवा माझ्याकडून होतंय का, त्यांनी नक्की स्वतःच्या जागेत मध्ये 5 गुंठ्यामध्ये किंवा 10 ते 20 गुंठ्यामध्ये नक्कीच मातृकंदमध्येही करू शकता. फायदा असतो का? हो, फायदा असतो, फक्त एवढंच की तो जास्त प्रमाणात लागत असल्यामुळे त्याचा सुरुवातीचा खर्च हा जास्त जातो. जसं आपण म्हणालो की एका एकरला 70 ते 80 हजार रुपये मातृकंदाला लागतात हां. आणि आपण जे नवीन पद्धतीने करतोय जे मातृकंदाला जे फुटवे येतात तो खर्च फक्त 4,000 मध्ये होतो. मातृकंद देखील इझिली अवेलेबल होऊ शकतात का, की जनरली मातृकंद म्हणजे असलेलीच हळद लावणे मार्केटमध्ये? होऊ शकतात, पण आता होतं असं की हळद जी आपण काढतो ती फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान निघालेली असते आणि आपल्याला हळद लागवड करायची असेल तर मातृकंद आणि फुटवे हे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी काढलेले असावेत, जेणेकरून ते फ्रेश असतील, ज्याला चांगले कोंब आलेले असतील. किंवा काही जण ते साठवून सुद्धा ठेवतात, पण ती साठवणुकीची पद्धत जर चांगली असेल तर तुम्ही ते नक्कीच वापरू शकता. पण जर ते सुकत आलेले असतील किंवा त्यांचे कोमेजून गेलेले असतील तर त्यामधून तुम्हाला तुमचं जे रोप मिळणार आहे किंवा जे तुमचं पीक येणार आहे त्याचं प्रमाण कमी होतं, इतकाच फरक पडू शकतो. नक्कीच. आणि या सगळ्याच्या निमित्तानं ज्यांचा हा सीझन गेलाय त्यांनी आता कार्यशाळा करणं आवश्यक आहे, कारण तुम्हाला साधारणपणे पुढच्या महिन्यात ते आपल्याला किंवा पुढच्या 4 महिन्यात, तर त्यांच्यासाठी पुढचा सीझन कुठला असतो? त्यांच्यासाठी पुढचा सीझन म्हणजे त्यांना खूप चांगली संधी आहे की ह्या वर्षी ते पूर्ण ज्ञान घेऊन पुढच्या वर्षी आमच्याही आधी ते तयारीला लागू शकतात आणि ते व्यवस्थित काम त्यांचं चालू करू शकतात. कारण ह्या वर्षी असं अनेक जणांचं झालं की नाही म्हटलं तरी थोडासा उशीर त्यांनाही झालेला आहे, पण ह्या वर्षी ज्यांनी ज्ञान घेतलंय, जे आत्ता कार्यशाळांना येतात आणि जे हळदीबद्दल ज्ञान घेऊन जात आहेत किंवा जे DVDs बद्दल विचारतात
त्यांच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. ते फेब्रुवारी मार्चमध्ये लगेच त्यांचं काम चालू करू शकतात आणि त्या आधीपासून त्याची तयारी करून ठेवू शकतात. नक्कीच. या सगळ्याच्या निमित्ताने एक गोष्ट महत्त्वाची आहे, अळंबी लागवड असेल किंवा हळद लागवड असेल, या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या तर त्या खूप सोप्या असतात. फक्त त्या आत्मसात करताना त्याचं प्रामाणिक पद्धतीनं त्याचं ज्ञान शिकणं आवश्यक असतं आणि ज्ञान घेताना त्याचा इतरांनाही त्यांच्या सोबतीनं आपण केला तर इतरांसारखाच पैसा आपण मिळवू शकतो. याच गोष्टी आज प्रसादने आपल्याला उलगडून दाखवल्या. तुम्हालाही जर या गोष्टी आत्मसात करायच्या असतील तर त्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे कार्यशाळा करणं. आणि या कार्यशाळा आहेत 10 जूनला पनवेल येथे मोफत कार्यशाळा आहे, 11 जूनला वसई येथे मोफत कार्यशाळा आहे, 11 जूनला औरंगाबाद येथे कार्यशाळा आहे, 11 जूनला नाशिक येथे कार्यशाळा होते आहे, त्याचप्रमाणे 17 जूनला ठाणे येथे मोफत कार्यशाळा होते, 18 जूनला कोल्हापूर येथे कार्यशाळा होते, 24 जूनला मुंबईत मोफत कार्यशाळा होते, तर 25 जूनला पुणे येथे मोफत कार्यशाळा होते. वेगवेगळ्या कार्यशाळा आहेत आणि या कार्यशाळेतनं वेगवेगळ्या शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती तुमच्यापर्यंत उलगडून दाखवली जाते. या कार्यशाळेत सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्या नंबरशी संपर्क साधा. तुम्हाला कुठल्या विषयाशी आपल्याला हे सगळं करायचं आहे, कुठे करायचं आहे याबद्दल माहिती जाणून घ्या आणि अवश्य या चळवळीत सहभागी व्हा, श्रीमंत व्हा. प्रसाद या ठिकाणी आलात, खूप सुंदर माहिती दिली. धन्यवाद आणि आभार. धन्यवाद.